राजकारणातलं एक अत्यंत मोठं वास्तव मी आज आपल्याला सांगणार आहे. आपल्यापैकी 4-5% लोकांना कदाचित माहिती असेलही, परंतु आम जनतेला किंवा नागरिकांना ही गोष्ट माहिती नसते. हे अत्यंत महत्त्वाची असल्याने अत्यंत साजोप्रणे ते होऊन जाते. त्याची वाच्यता होत नाही, बोबाटाही होत नाही, आरडाओरड सुद्धा होत नाही. परंतु ती घटना अशी पद्धतशीरपणे राजकारणामध्ये घडत असते. बघा, नामदार किंवा आमदार व्हायचे स्वप्न असतं, झाल्यानंतर मंत्री व्हायचं स्वप्न असतं आणि मंत्री झाल्यानंतर सुद्धा मनाची शांती होत नाही. पालकमंत्री होण्यासाठी धडपड करायची असते. पालकमंत्री पद का हवं आहे आणि नेमकं त्यातून काय साध्य होतं, किंवा आमदार ते पालकमंत्री हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये आर्थिक व्यवहार कुठे आणि कशी होतात, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी गोमती पाचभाई. आपण बघत आहात खबरकट्टा लय भारी. या व्हिडिओच्या थंबनेलनुसार आपण मंत्र्यांना पालकमंत्री पद महत्त्वाचे का असते व पालकमंत्री पदाची नेमकी कमाई किती असते याबाबत एक एक गोष्टीची उकल करणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुंबईमध्ये सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री पदासाठी मंत्र्यांची लॉबिंग अत्यंत जोरदारपणे सुरू आहे. एकनाथ शिंदेचे जे मंत्री आहेत ते अगदी एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत की मला अमुक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे. अजित पवार यांच्याकडे सुद्धा त्यांचे मंत्री लॉबिंग करतात, तर मुख्यमंत्र्यांकडे भारतीय जनता पार्टीचे मंत्री लॉबिंग करत असल्याचे आपल्याला ऐकायला येतं. परंतु पालकमंत्री नियुक्तीचा संपूर्ण अधिकार हा फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांकडे असतो, इतर पक्षाच्या प्रमुखाकडे असण्याचं कारण सुद्धा नसतं. पण तरी सुद्धा इतर पक्षांच्या प्रमुखांना विचारात घेऊन पालकमंत्री पद नियुक्त केलं जातं. महाराष्ट्रामध्ये 2024च्या निवडणुकांमध्ये साधारणपणे 288 निवडून आलेले आमदार आणि निवडून येण्यासाठी म्हणून सरासरी 30 कोटी, होय, मुंबईसारख्या काही ठिकाणी तर 100 कोटीपर्यंत सुद्धा खर्च जातो. म्हणून आपण एक सरासरी अंदाजित खर्च घेतलेला आहे. प्रत्येक मतदारसंघात म्हणजेच अर्थात 288 मतदारसंघामध्ये साधारणतः 10,000 कोटी रुपये खर्च करून गुलाल उधळला, ही सरासरी आकडेवारी आहे. काही मंडळी 100 कोटींच्या पुढे गेलेल्या आहेत. महाराष्ट्रात हे वास्तव नाकारता येत नाही. म्हणजे कुणी म्हणत असेल की काय पुरावा आहे तुमच्याकडे, याचा पुरावा द्या. या खर्चाला पुरावा मागायचा नसतो. प्रचंड मोठा खर्च, पाण्यासारखा पैसा, पैशाचा पाऊस, पैशाचा महापूर 2024च्या निवडणुकांमध्ये आला होता. मग आमदार झाल्यानंतर सरासरी 30 कोटी खर्चून अंदाज आल्यानंतर मंत्रिपदासाठी लॉबिंग केले जाते. मग मंत्री झाल्यानंतर पालकमंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होते. त्यातही ही महाराष्ट्रातल्या 6-7 मोठ्या जिल्ह्यांसाठीचे पालकमंत्री पदाचं स्थान आपल्याला मिळावं यासाठी तर खूप जोरदार प्रयत्न केले जातात. जसे की मुंबई असेल, ठाणे असेल किंवा पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल किंवा गडचिरोली सुद्धा असेल. औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर इथल्या पालकमंत्री पद मिळवण्यासाठी सुद्धा सर्वांचे जोरदार प्रयत्न सुरू असतात. माझे एक परिचित आहेत, ते मंत्रालयात काम करायचे आणि मंत्रालयात काम करून ते काही महिन्यापूर्वी निवृत्त झाले. काल परवा त्यांनी एक छोटीशी पोस्ट पाठवली, एक लेख मला पाठवला. तो लेख मी वाचला आणि अवाक झाले की पालकमंत्र्यांची एवढी मोठी कमाई आणि ते सुद्धा सहजपणे. या प्रकरणी नेमकं काय असतं याची माहिती निवृत्त महत्त्वाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली तेव्हा सांगितलं गेलं की प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री हा सरासरी वर्षाला 200 कोटी ते 500 कोटी रुपयांची कमाई करत असतो. आहे ना धक्का बसलाय ना तुम्हाला? 200 कोटी ते 500 कोटी रुपयांची कमाई पालकमंत्री करतो. काही महत्त्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे 500 कोटी रुपये कमवतात, तर काही मागास जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना मात्र 200 कोटी रुपयांवर समाधान मानावं लागतं. किती मोठी रक्कम आहे ही? मग ही रक्कम येते कुठून किंवा कशा पद्धतीने ही रक्कम जमा केल्या जाते? अमुक पालकमंत्र्याने काही भ्रष्टाचार केला किंवा जिल्हाधिकारी अशा पद्धतीच्या काही रकमा लोकांच्याकडून घेतात का, किंवा त्यांचा कधी ट्रॅप वगैरे झालेला असं काही घडलेलं नाहीये. कारण पालकमंत्री हा जिल्हा विकास मंडळ व नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो आणि जिल्हाधिकारी हा त्या नियोजन मंडळाचा पदसिद्ध सचिव असतो. आणि या दोघांच्या हातामध्ये दोघांच्या आदेशानुसार यांच्या स्वाक्षरीने जिल्ह्याकडे येणारा जो निधी आहे तो निधी खर्च केला जातो.
मग प्रत्येक जिल्ह्याला 3,000 कोटी, 4,000 कोटी, 5,000 कोटी किंवा 10,000 कोटी त्या त्या पद्धतीने शासनाकडे जसा पैसा उपलब्ध आहे त्या निधीप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध केला जातो. त्या त्या मतदारसंघातल्या तालुक्यातल्या आमदारांच्या मागणीवरून विविध विकास कामांसाठी खर्च केला जातो किंवा त्याला तशी परवानगी दिली जाते आणि मग हा संपूर्ण निधी जेव्हा विविध तालुक्यांना वितरित होतो तेव्हा 5% ही रक्कम घेतल्या जाते. तालुक्याला आमदारांच्या हस्ते निधी पडेपर्यंत किंवा आमदारांच्या अधिकारपदी हा निधी पडेपर्यंत साधारणपणे 5% रक्कम इतकी खर्च होते आणि आमदारांच्या हातात निधी पडल्यानंतर ती जेव्हा विकासाकडे जाते किंवा कॉन्ट्रॅक्टरकडे जाते किंवा गुत्तेदाराकडे जाते, ठेकेदाराकडे जाते, तेव्हा 5% निधी हा अंदाज याकडे अत्यंत साजूकपणे वर्ग होतो. हा निधी ज्या ठेकेदाराकडे जातो तेव्हा ठेकेदाराकडे पाठवलेली जी शासकीय यंत्रणेचा आदेश म्हणजे त्या कामाचे आदेश निर्गमित करण्यापासून ते त्या कामाचे बिल अदा करेपर्यंतची जी संपूर्ण प्रक्रिया आहे, JM म्हटल्या जातात, किंवा कसल्या पद्धतीने काम झाले नाही, क्वालिटी झाली की नाही झाली, हा सगळा बाजार मधला करेपर्यंत 5% रक्कम ही त्यामधल्या सरकारी यंत्रणेकडे वर्ग होते. आता जेव्हा गुत्तेदार म्हणजेच ठेकेदार प्रत्यक्षपणे काम करतो तेव्हा आपल्याला कमीत कमी 20% मार्जिन आहे ठेवून सुरक्षित ठेवून बाकीचे पैसे त्या विकास कामांवर खर्च करतो. म्हणजे साधारणपणे 60 ते 65% एवढेच पैसे संबंधित कामांवर खर्च होतात आणि 35% रक्कम अशा वेगवेगळ्या मार्गाने गायब होते. किंवा जर आपण भ्रष्टाचार असं म्हणतो त्या भ्रष्टाचाराच्या हेडखाली 35% रक्कम पडते, पाडावीच लागते तरच कामं मिळतात. आता ठेकेदारांना जी यंत्रणा मदत करते, सहाय्य करते आणि हे ठेकेदार मंडळी मग सगळ्या यंत्रणेचे हात बांधून पैशाने वाटेल तसा हा निधी खर्च करतात आणि याचा उपयोग करून कामे करायचे काम चालू केले आहे. म्हणजेच अत्यंत साध्या पद्धतीने ते काम करून बाकीचा जो निधी पूर्णपणे हडप केला जातो, म्हणजेच पालकमंत्री ते ठेकेदार विकासक यांच्यामधली जी प्रक्रिया आहे या मधल्या प्रक्रियेत 35% एवढा निधी गायब होतो आणि 60 ते 65% एवढाच निधी प्रत्यक्षामध्ये विकास कामावर खर्च होतो. मग असं सगळं असताना किंवा पालकमंत्री झाल्यानंतर अगदीच गुपचूप पण आपल्या तिजोरीमध्ये एवढी मोठी रक्कम जर परस्परपणे येणार असेल, म्हणजेच कसलीही आरडाओरड बोंबाबोंब न होता जर प्रत्येकाला पालकमंत्री होण्याची इच्छा असेलच ना, आणि अशा पालकमंत्री पदासाठी मुंबईमध्ये सध्या जोरदार लॉबिंग सुरू आहे. मी अजूनही माहिती घेतली. लॉबिंग म्हणजे तरी काय? अनेकदा बोललं जातं की मंत्रिपदांसाठी लॉबिंग, पालकमंत्री पदासाठी लॉबिंग. लॉबिंग नावाचा प्रकार राजकारणामध्ये खूप चालतो. तर लॉबिंग या शब्दाचा अर्थ इंग्रजीमध्ये काय असायचा असेल, पण साधारणपणे लॉबिंग म्हणजे पैसे पोचवणे. मध्ये कोणाला पोचवतात तर प्रत्यक्ष पोचवतात, पक्षप्रमुखाला पोचवतात, या सगळ्या बाकीच्या पुढच्या प्रक्रिया असतात. म्हणजे राजकारण हे किती भयानक अवस्थेला महाराष्ट्रात पोचलंय, या देशात पोचलंय आणि राजकारणात जाण्यासाठी, राजकारणामध्ये काम करण्यासाठी, निवडून येण्यासाठी लोक किती जीवाचा आटापिटा करतात, आकांड तांडव करतात, हे या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला पाहायला मिळतं. 100 कोटी, 200 कोटी, 500 कोटी ही रक्कम एखाद्याच्या खात्यावर जाणं किंवा एखाद्याच्या नशिबी ती असणं ही बाब साधारण किंवा सोपी नाही. माणसं अशी आयुष्यात समाजातील अनेक घटक आहेत. ती रोजीरोटीसाठी महाराष्ट्रामध्ये संघर्ष सुरू आहे. अनेकांच्या घरांवर त्यांचे छत नाही, अनेकांच्या हाताला काम नाही, अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये प्रलंबित आहेत. लोक अगदी आपले अश्रू सुद्धा इतरांना दाखवण्याच्या मनस्थितीमध्ये महाराष्ट्रात नाहीत. तर दुसरीकडे अशा पद्धतीने प्रचंड पैसे कमवण्याचे मार्ग आहेत. आता आमदार मंत्री महाराष्ट्रामध्ये ही कामे करताना दिसतात आणि म्हणून सध्या मुंबईमध्ये आजच्या तारखेला या क्षणाला पालकमंत्री पदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झालेली आहे. मला या जिल्ह्याचा पालकमंत्री पाहिजे, मला त्या जिल्ह्याचे पालकमंत्री पाहिजे असं केवळ तोंडानं मागितलं जात नाही, तर त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी कुठे काय पोचवावं लागतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आणि सध्या याचीच लॉबिंग मुंबईमध्ये सुरू असल्याचं ऐकायला मिळतं.
अशा पद्धतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्री जर 200 ते 500 कोटी रुपये 5 वर्षामध्ये कमवत असेल तर तो किती प्रचंड मोठा, म्हणजे त्याच्या 5 वर्षामध्ये त्याच्या 7 नाही 14 पिढ्यांचं कल्याण तो कसं करून घेतो, हा मुद्दा आपल्याला सांगण्यासाठी मी आजचा भाग तयार केलेला होता. अशाच महत्त्वाच्या प्रश्नावर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा खबरकट्टा लय भारी. व आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.